या गटारीला काय बनवायचा असा प्रश्न पडला असेल तर हे चिकन पकोडे एकदा बनवूनच बघा. तर फर्स्ट मॅरिनेशन मध्ये जाईल मीठ, लिंबाचा रस आणि आलं लसूणची पेस्ट. हे सगळं लावून आपल्याला फ्रीज मध्ये अर्ध्या तासासाठी ठेवायचंय. मग कोटिंग साठी घेतलंय मैदा, बेसन आणि कॉर्नफ्लोअर. आणि मसाल्यांमध्ये जाईल हळद, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ. आता तुम्ही एवढंच पण ठेवू शकता, पण गटारी स्पेशल बनतोय त्यामुळे एकदम बारीक कापलेला कढीपत्ता आणि लसूण टाका, एकदम भारी फ्लेवर येतो. मग थोडंसं तेल टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडं थोडं पाणी टाकून एक थिक स्लरी बनवून घ्यायची, काहीशी अशी. आता यामध्ये मॅरिनेटेड चिकन टाका, त्याला छान मिक्स करा, 10 मिनिटं ठेवून घ्या आणि मग तळायला घ्या. बरं, ही कढीपत्ताची आयडिया ना माझी फ्रेंडची आहे, पण तुम्ही टाकायचात का मला कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण ह्याने एकदम भारी फ्लेवर येतो. आता सगळे पकोडे मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आणि शेवटी जे मॅरिनेशन उरतं ना त्यामध्ये टेचलेली लसूण आणि कढीपत्ता टाकून मिक्स करायचं आणि ते पण तळून घ्यायचे. आणि अशा प्रकारे आपले कढीपत्तावाले मस्त असे क्रिस्पी चिकन पकोडे रेडी आहेत. तर तुमचा या गटारीचा काय प्लॅन आहे मला नक्की सांगा. आणि असेच पकोडे जर बनवलेत ना तर कमेंट मध्ये कसे झाले होते सांगायला अजिबात विसरू नका.